पीसीओडी किंवा पीसीओएस म्हणजे नक्की काय हे बघण्याआधी मी एक छोटीशी अॅनाटॉमीची म्हणजे तुमच्या शरीराबाबतची एक गोष्ट सांगते. जेव्हा कोणतीही स्त्री किंवा मुलगी जन्माला येते तेव्हाच तिच्या ओव्हरीज मध्ये म्हणजे जे अंडाशय असतात त्याच्यामध्ये एग्ज म्हणजे जी अंडी असतात त्यांची संख्या ठरलेली असते. ती कुठल्याही औषधांनी वाढवता येत नाही. त्यामुळे जेव्हा हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही जन्माला येतात तेव्हाच तुमच्या शरीरामध्ये पूर्ण आयुष्यभरात तुमच्याकडे जेवढी एग्स किंवा ते ज्याला ओवम म्हटलं जातं ते ओवम तुमच्या शरीरात तेव्हाच तयार झालेले असतात. फक्त ते पुढे दर सायकलला म्हणजे जेव्हा तुमचे पिरियड्स सुरू होतात तेव्हा त्या प्रत्येक पिरियड्सच्या 26, 27 किंवा 28 जी तुमची सायकल असेल त्या दिवसांमध्ये हळूहळू करून ते एक एक एग मॅच्युअर होतात आणि प्रत्येक पाळीच्या नंतर मधल्या 14व्या दिवशी साधारण पाळीचा जो मिड असतो तेव्हा ते एक पूर्णपणे मॅच्युअर होतं. आता हे पीसीओडी म्हणजे ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम म्हणतात, याच्यामध्ये नक्की काय होतं? तुमच्या ओव्हरीज मधनं खरं तर दर महिन्याला दर सायकलला एकच एग मॅच्युअर होणं अपेक्षित आहे. पण या वेळेला काय होतं, जेव्हा पीसीओडी होतो त्याच्या आधी काही महिने असं झालेलं असतं की प्रत्येक सायकलला एका वेळी 4-5 एग्स अर्धवट मॅच्युअर होतात. त्यातलं कुठलंच एक पूर्ण मॅच्युअर होईलच असं नाही, तर ती 4-5 एग्स एका वेळेला अर्धवट मॅच्युअर होतात आणि ती अर्धवट मॅच्युअर झालेली जी एग्स असतात ते तिथेच पडून राहतात त्या ओव्हरीज मध्ये. असं करत करत अनेक महिने जेव्हा ही प्रोसेस होते तेव्हा ती अर्धवट मॅच्युअर झालेली एग्स एकत्र तयार होऊन त्याची छोटीशी गाठ तयार होते, सिस्ट तयार होतो, ज्याला म्हणतात पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. यामुळे होतं काय, या डिसीजची गंभीरता काय आहे तर जर का आता आम्ही जे बघतोय पेशंट्स मध्ये तर साधारण 11वी-12वीतल्या मुलींना सुद्धा पीसीओडी झालेला दिसतो. तर ह्याचं डिसीजची ग्रॅव्हिटी किंवा ज्याला आपण गंभीरता म्हणतो ते असं आहे की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जेव्हा स्त्री जन्माला येते तिच्याकडे ठराविक एग्जेस अवेलेबल असणार आहेत संपूर्ण आयुष्यभर. मग जर एका वेळेला जेव्हा एकच एग मॅच्युअर होणं अपेक्षित आहे अशा वेळेला जर 4-5 एग अर्धवट मॅच्युअर झाले याचा अर्थ ते 4-5 एग फुकट गेले. आणि हे जर का खूप लवकर वयात म्हणजे जसं 11वी-12वीतल्या मुलींना आता पीसीओडी होतो अशा वेळेला जर का असे एग्स सतत सतत अर्धवट मॅच्युअर होऊन त्याचे सिस्ट बनत राहिले तर पुढे जाऊन इन्फर्टिलिटी ज्याला स्त्री वंध्यत्व म्हणतात ती समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून लवकरात लवकर पीसीओडी बरा होणं आवश्यक आहे. म्हणून जर तुमच्या आसपासच्या छोट्या मुली ज्या 11वी-12वी अगदी सुरुवात कॉलेजला जायला लागलेल्या आहेत आणि त्यांना पीसीओडी जर डायग्नोज झाला असेल तर त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत की पीसीओडी कशामुळे होतो. आता तुम्हाला सुरुवात कळली असेल की हे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज प्रकरण आहे काय. आता हा होतो कशामुळे, खरं तर एक्झॅक्ट कारण की बाबा ह्या कारणामुळे पीसीओडी होतो असं कारण अवेलेबल नाहीये. पण आतापर्यंत जे काही रिसर्च झाले त्याच्यामधून जी कारणं सापडली आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे एका वेळेला अनेक एग मॅच्युअर होणं आणि पीसीओडी पुढे कालांतराने होणं हे व्हायला सुरुवात होते. त्याच्यातलं दुसरं कारण आहे ते म्हणजे जंक फूड, फास्ट फूड. हल्ली खूप प्रमाणामध्ये खाण्यामध्ये चीज, पनीर खूप जास्त येतं. या खाण्यामुळे सुद्धा पीसीओडीचं प्रमाण वाढलेलं आहे. आणखीन एक मोठा फॅक्टर आहे मुलींमधला तो म्हणजे कॉस्मेटिक, एक्सेसिव्ह यूज ऑफ कॉस्मेटिक्स. तुम्हाला माहिती असेल आता वेगवेगळे सिरम्स सुद्धा वापरले जातात चेहऱ्यावर लावण्यासाठी. हे सिरम्स तुमच्या त्वचेतून ऍब्झॉर्ब होतात, ते ब्लड स्ट्रीम मध्ये येतात आणि तुमच्या डायरेक्ट हॉर्मोन इम्बॅलन्स करण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे जर का तुम्ही खूप कॉस्मेटिक्स वापरत असाल आणि जर तुम्हाला पीसीओडी झाला असेल तर तुमचे कॉस्मेटिक्स हे तुमच्या पीसीओडीचं कारण असू शकतं. त्यामुळे लहान वयामध्ये, कमी वयामध्ये 30च्या आत फार कॉस्मेटिक्स वापरू नयेत. त्यामुळे दुष्परिणाम जास्ती होतात फायदे होण्यापेक्षा. त्याच्या पुढचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे अर्धवट झोप. कारण मोबाईलवर टाइमपास करणं, रात्री खूप वेळ पिक्चर बघत बसणं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे रात्रीचं जागरण होतं, सकाळी लवकर उठायचं असतं आणि त्यामुळे अर्धवट झोप होते. आणि या अर्धवट किंवा अपुऱ्या झोपेमुळे सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन पुढे जाऊन पीसीओडी डेव्हलप होऊ शकतो. आता ही सगळी कारणं बघितली, ही कारणं तुम्ही जर का वेळच्या वेळी टाळलीत आणि त्यासोबतच संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा घेतलीत तर त्यामुळे पीसीओडी संपूर्णपणे बरा होतो. त्यासाठी काही पंचकर्म, जसं तुम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल वमन म्हणून एक पंचकर्म आहे ज्याची डॉक्टर पुष्करनी डिटेल माहिती दिलेली आहे की वमन प्रक्रिया कशी असते. नुसतं घरच्या घरी मिठाचं पाणी पिऊन उलटी काढणं म्हणजे वमन नाही. तर वमन हे एक पंचकर्मातलं कर्म आहे. तर वमन चिकित्सा आहे, काहींच्या बाबतीत बस्ती चिकित्सा करावी लागते. तर तुमच्या केसनुसार, तुमच्या गरजेनुसार, शरीराच्या प्रकृतीनुसार जे आवश्यक पंचकर्म आहे ते करून
आणि त्याबरोबर काही अभ्यंतर औषधी म्हणजे काही त्याबरोबर औषध गोळ्या काढे असं सुरू केल्यानंतर तुमचा पीसीओडी पूर्णपणे बरा होतो. लवकर डायग्नोज झाला असेल तर बरा व्हायला लवकर मदत होते. म्हणजे जर साधारणतः नुकताच कळला डायग्नोज झालेला आहे तर तो लवकर बरा होतो. खूप महिने तुम्ही डायग्नोसिस केला नाही असे पण काही पेशंट आता आम्ही रिसेंटली पाहिले की ज्यांच्यामध्ये अनियमित पाळी आहे पण डायग्नोसिसच झालेलं नाही की पीसीओडी आहे. त्यामुळे जर का तुम्हाला आता लक्षणं काय दिसतात पीसीओडी मध्ये, तर सगळ्यात पहिले लक्षण आहे इरेग्युलर मेन्स्ट्रुअल सायकल, म्हणजे पाळी वेळच्यावेळी येत नाही. कधी 20 दिवसांनी येते, कधी 40 दिवसांनी येते. काही पेशंट मध्ये 5-5, 6-6 महिने पाळी येत नाही असे पण पेशंट आम्ही पाहिलेले आहेत. त्यामुळे अनियमित पाळी हे त्यातलं पहिलं लक्षण आहे. दुसरं एक लक्षण आहे त्याच्यामध्ये एक्सेसिव्ह फेशियल हेअर ग्रोथ होते. म्हणजे काय होतं, दाढीच्या जागी मिशीच्या जागी मुलींना केस यायला लागतात. तर ही एक्सेसिव्ह फेशियल हेअर ग्रोथ असते. बऱ्याच जणांच्या मानेवर काळसरपणा दिसतो, काखेत काळसरपणा दिसतो. हे सुद्धा पीसीओडीचं एक लक्षण आहे. आणखीन एक लक्षण आहे ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग होतं. जेव्हा पाळी येते तेव्हा साधारण जेवढा तुम्हाला एक्सपेक्टेड ब्लड लॉस आहे त्यापेक्षा जास्त ब्लिडिंग होतं. तर ते सुद्धा एक पीसीओडीचं लक्षण आहे. त्यामुळे तुमच्या जर यातली काही लक्षणं तुम्हाला दिसत असतील तर तुमच्या जवळच्या वैद्यांकडे जा आणि त्याचं आधी निदान करून घ्या. आणि निदान झाल्यानंतर त्याची योग्य ती चिकित्सा करून घेतली तर पीसीओडीमुळे पुढे जाऊन निर्माण होणाऱ्या इन्फर्टिलिटीला सुद्धा तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणखी कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर ते सुद्धा सांगा. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.